नमस्कार मंडळी, मी साक्षी चिपळूण खाद्य संस्कृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, थंडीचा सीझन चालू झालाय आणि आज आम्ही बेत केलाय पोपटीचा। तर पोपटीसाठी लागणारं सर्व साहित्य आणलं आहे। मेन राहिलाय तो भांबुर्ड्याचा पाला, तोच आणण्यासाठी आम्ही निघालो आहे। हा पहा, आम्हाला रस्त्याच्या शेजारीच पाला मिळाला आहे। हिरवागार, कवळा आणि फ्रेश आहे। यात औषधी गुणधर्म असतात। हा पाला तुम्हाला कुठेही रस्त्याच्या शेजारी किंवा शेतात मिळेल। चला तर आता पाला काढून घेऊया। इथे आपला पाला काढून झाला आहे। हा पाला आम्ही घेऊन आलोय आमच्या नदीवर। आता संध्याकाळ झाली आहे। नदीवरचं संध्याकाळचं वातावरण खूप रम्य आणि शांत आहे। इथे हा पाला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। भांबुर्ड्याच्या पालावर कीटक आणि धूळ असते, यासाठी हा पाला स्वच्छ धुवून घ्यायचा। तर इथे आमचा भांबुर्डा मस्त असा धुवून झालाय। चला तर पोपटीला सुरुवात करूया। तशी आम्ही नदीवर खूप मज्जा केली। चला तर साहित्य पाहूया। पुदिना, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची चटणी करून घ्यायची। इथे चिकन, बोनलेस चिकन घेतलंय आणि यामध्ये थोडा मसाला मी आधीच टाकला। तर इथे मी बरोबर 2.5 चमचे तरी मसाला घेतला आहे, तिखट मसाला, चवीनुसार मीठ। यामध्ये कलेजी पण टाकणी माझ्या लेकीला आवडते। आता इथे ओवा घेतलाय। यानंतर यामध्ये जाणार आहे थोडंसं तेल। तेल अजिबात जास्त लागत नाही, थोडंसंच तेल वापरायचं आहे आणि चांगलं कालून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनटं कालून ठेवायचं आहे, मॅग्नेट करून ठेवायचं आहे। नंतर यामध्ये टाकायचं आहे दही। 2 चमचे इथे दही घेतलं आहे। दह्यामुळे खूप मस्त टेस्ट लागते चिकनला। आणि तसंच ही चटणी केली आहे आपण हिरवी, ती यामध्ये टाकणार आहोत। इथे 2 चमचे चटणी घेतली आहे। आता तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण ॲड करू शकता। तर हे चांगलं कालून घ्यायचं आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे नक्की सांगा। कारण आम्ही फर्स्ट टाईम दही आणि ही चटणी केलं आणि आम्हाला खूप मस्त आवडलं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। चिकन तर कालून झालं आहे, आता मडकं भरायला घेऊया। तर तळायला चांगला भांबुर्डा लावून घ्यायचा आहे। तळायला भांबुर्डा लावला की यामध्ये आपण पावटे टाकणार आहोत। पावटे टाकले की यामध्ये मीठ थोडं टाकायचे आणि परत पावटे टाकायचे, म्हणजे चिकनला मीठ लागू नये यासाठी। पावटे टाकून झाले की यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत। अशा प्रकारे एका बाजूला चिकन टाकून घ्यायचं आहे आणि नंतर अंडे टाकून घेणार आहोत। सावकाश अंडी ठेवायची आहेत। अंडी टाकून झाल्यानंतर आहे ते चिकन सगळं टाकून घ्यायचं आहे परत। त्याच्यानंतर त्याच्यावर पावटे टाकून घ्यायचे। अशा प्रकारे पावटे आणि मीठ आणि पावटे असं टाकायचं आहे, म्हणजे चिकनला मीठ जास्त लागत नाही, हे लक्ष ठेवायचं आहे। आणि आता सगळं चिकन आणि पावटे टाकून झाले, एका बाजूने भांबुर्डा लावत जायचं आहे। आणि आता भांबुर्ड्याने मडक्याचं तोंड बंद करायचं आहे। पूर्ण घट्ट असा भांबुर्डा लावायचा आहे, पोकळ ठेवायचं नाही आहे, नाही तर करपू शकतो। झालं आहे आपलं भांबुर्डा भरून मडकं तयार झालं आहे। अशा प्रकारे घट्ट बसलं पाहिजे मडक्यात पाला। तर चला मग पोपटी लावायला घेऊया। इथं मोकळ्या जागेवर आम्ही पोपटी लावायला घेतली आहे। इथे मडकं उपडी ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूला बारीक बारीक काटक्या लावून घ्यायच्या आहेत। आधी सुरुवातीला बारीक काटक्या लावून घ्यायच्या आहेत त्याचा जाळ पडण्यासाठी। अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला 10 ते 15 मिनिटं मोठा जाळ करायचा आहे। नंतर अर्धा तास निखाऱ्यावर ठेवायचे, म्हणजे पोपटी चांगली शिजली जाते। काळजीपूर्वक आपल्याला इथे मडकं काढायचं आहे। सावकाश इथे भांबुर्ड्याचा पाला काढून घ्यायचा आहे। आधी सावकाश काढायचं आहे, खूप मडकं गरम असतं, त्यातला पाला पण गरम असतो। आपली इथे पोपटी तयार झाली आहे। ही रेसिपी नवीन केलेली पोपटीची तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास लाईक नक्की करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.